नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे डॉक्टर महादेवरावजी नागोजी वांद्रे या चंदगड तालुक्यासह सीमा भागासाठी प्रेरणास्थान ठरले. फोटोग्राफी सारख्या व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण करताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जे स्वप्न पाहिलं त्याचं आज भव्य शैक्षणिक साम्राज्यात रूपांतर झालं. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही शिक्षणाची कास सोडली नाही. शिक्षण घेत असतानाच फोटोग्राफर म्हणून व्यवसायात जम बसवत त्यांनी संघर्षमय प्रवास केला. मात्र स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अडचणींची जाणीव कायम मनात ठेवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहराची वाट धरावी लागू नये या उद्देशाने त्यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकलं. याच ध्येयातून महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेची स्थापना करण्यात आली. ग्रामीण आणि सीमा भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तुर्केवाडी इथं सुसज्ज अशी उभारलेली ही संस्था आज शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा मजबूत पाया बनली आहे. संस्थेअंतर्गत महादेवराव डीएड कॉलेज, महादेवराव बीएड कॉलेज, महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक तसेच महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फार्मसी यांसारख्या नामांकित शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आल्या. या संस्थांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या तालुक्यातच व्यावसायिक आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. तुर्केवाडी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात उभारलेल्या संस्थेचं भव्य शैक्षणिक संकुल आज ज्ञान, संशोधन आणि कौशल्य विकासाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज वर्गखोल्या, संगणक विभाग, समृद्ध ग्रंथालय, क्रीडा सुविधा आणि अनुभवी शिक्षक वर्ग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातोय. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संस्थेकडून वसतिगृह, उपहारगृह, प्रशस्त क्रीडांगण, तालुक्यातील आणि सीमा भागातील विविध गावांपर्यंत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अधिक सुलभ झालंय. विशेष म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी संस्थेने घेतलेली भूमिका समाजासाठी दिशादर्शक ठरली. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थिनीचं शिक्षण अर्धवट राहू नये या उद्देशानं संस्थेने मुलींना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. या उपक्रमामुळे अनेक ग्रामीण विद्यार्थिनी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी झाल्यात. आज विविध क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवत आहेत. याशिवाय सीमा भागातील विद्यार्थ्यांना विशेष शुल्क सवलती, शिष्यवृत्ती योजना आणि आर्थिक सहाय्याचे विविध उपक्रम राबवून शिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. आज या संस्थांमधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी शिक्षक, अभियंते, फार्मासिस्ट, उद्योजक, शासकीय अधिकारी तसेच देशविदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. समाजाला सक्षम आणि जबाबदार नागरिक देण्याचं कार्य संस्था सातत्याने करते. गरिबीतून सुरू झालेला संघर्षाचा प्रवास, शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घेतलेली तळमळ यामुळे डॉक्टर महादेवराव वांद्रे यांनी चंदगड तालुक्यात आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्यांचं कार्य ग्रामीण शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श मॉडेल म्हणून पाहिलं जात आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. चंदगडच्या शैक्षणिक इतिहासात त्यांचं योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल.